नमस्कार, तडकावी स्नेहाच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण गणपती बाप्पांचे फेवरेट आणि गणपती बाप्पांना आवडणाऱ्या लहान मुलांचे फेवरेट चॉकलेट मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर इथे मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे, त्यामध्ये आपण 2 चमचे एवढं बटर घालून घेणार आहोत। इथे छान बटर मेल्ट झालेला आहे। यामध्ये मी आता 8 ते 10 बादाम रोस्ट करून घेणार आहे। या बादाम आपण कशासाठी रोस्ट करतो हे आपण याचा वापर काय हे आपण व्हिडिओच्या शेवट बघणार आहोत। तर इथे मी बादाम छान रोस्ट करून घेतलेले आहे। आता याच बटरमध्ये आपण एक चॉकलेट घालून घेणार आहोत। तर मी इथे डार्क चॉकलेट वापरलेला आहे। घरात चॉकलेट इझिली अवेलेबल असतात। तुम्ही चॉकलेटच्या ऐवजी कोको पावडर पण वापरू शकता आणि अगदी डार्क होईपर्यंत हे आपल्याला इथे 1 मिनिट छान परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये स्वीटनेससाठी आपण घालून घेणार आहोत मिल्क मेड। तर अगदी 2 ते 3 चमच मिल्क मेड इथे मी वापरलेला आहे। हे छान चॉकलेटसोबत आपण मिक्स करून घेऊया। चॉकलेटला रंग अगदी सुरेख आलेला आहे। आता यामध्ये आपण घालून घेऊया खवा। तर मी इथे 100 ग्रॅम एवढा खवा वापरलेला आहे आणि हा पण चॉकलेटसोबत छान मिक्स करून घेऊया। खवा पण अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये मेल्ट होतो आणि हे मिश्रण आपल्याला इथे सतत ढवळत राहायचं आहे, कारण आपण यामध्ये जे इन्ग्रेडियंट वापरलेले आहे ते लवकर करपतात। त्यामुळे कंटिन्युअसली आपल्याला हे इथे ढवळत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे। तर इथे खवा पण चॉकलेटसोबत छान मिक्स झालेला आहे। आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत डेसिकेटेड कोकोनट। तर मी इथे 1 वाटी एवढं डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे। हे पण आपण छान चॉकलेटमध्ये घालून घेऊया आणि इथे डेसिकेटेड कोकोनट घातल्यावर मिश्रण खूप लवकर असं थिक व्हायला सुरुवात होतं। तुम्ही बघू शकता। आपण याला अगदी 4 ते 5 मिनिट ढवळून घेणार आहोत आणि हे 4 ते 5 मिनिटात पूर्णपणे मिश्रण बनून तयार होतं। हे बघा, इथे हे मिश्रण थिक व्हायला सुरुवात झालेली आहे। आता या स्टेजला मी इथे घालून घेणार आहे व्हॅनिला एसेन्स। व्हॅनिला एसेन्स अगदी ऑप्शनल आहे। जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही घालू शकता, अदरवाईज तुम्ही याला स्किप पण करू शकता। आणि छान इथे आता मिक्स करून घेणार आहोत आणि इथे हे परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे। आता हे मिश्रण आपण थंड करून घेणार आहोत। चला, तर मग इथे चॉकलेट मिश्रण थंड झालेलं आहे। आता आपण मोदक तयार करून घेऊया। तर मी इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकाराने मोदक बनवून दाखवणार आहे। तर इथे मी हे चॉकलेटचं सारण सिम्पली घालून घेतलेलं आहे साच्यामध्ये आणि असं छान पॅक करून घ्यायचं आहे। चला, तर मग आता इथे हा सिंपल चॉकलेट मोदक तयार झालेला आहे। बघू शकता किती सुंदर असा चॉकलेट मोदक इथे तयार झालेला आहे। तर आपण याला थोडेसे ड्रायफ्रूट्स कोट करून घेणार आहोत। इथे मी काजू आणि बदाम छान क्रश करून घेतलेले आहे। तर त्याने काय होतं ना, हा मोदक दिसायला अगदी सुरेख दिसतो। तर असे छान ड्रायफ्रूट्स कोट करून घ्यायचे आणि इथे हा सिंपल ड्रायफ्रूट्स चॉकलेट मोदक इथे तयार झालेला आहे। आता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आता आपण चॉकलेट बनवण्यासाठी बादामचा वापर करणार आहोत। तर इथे मी थोडंसं चॉकलेटचं हे सारण घालून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये असा एक बादाम घालून घ्यायचा आणि तो छान वरून पॅक करून घ्यायचा। याने काय होतं ना, जेव्हा आपण मोदक खातो तेव्हा तो बादाम येतो मधात आणि हा असा ऑलमंड चॉकलेट मोदक इथे तयार होतो आणि हा खायला खूप छान वाटतो। तर इथे बघा, हा दुसरा प्रकारचा मोदक मी इथे तयार करून घेतलेला आहे। असे वेगवेगळे
कोटिंग वापरून तुम्ही खूप सुंदर असे या चॉकलेटला डेकोरेट करू शकता. खूप सुरेख दिसतात हे चॉकलेट मोदक. जर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनला नक्की सांगा आणि तुम्ही तुमच्या घरी हे मोदक नक्की ट्राय करा. तुमच्या घरातल्या लहान मुलाला हे मोदक फार आवडतील. तर चला तर मग आता मी हा तिसरा प्रकारचा पण मोदक तुम्हाला इथे करून दाखवते आहे. तर मी इथे बदाम घालून घेतलेली आहे आणि आता आपण याला कोट करणार आहोत कोकोनट पावडरने. तर हे बघा किती छान असे मोदक बनवून तयार होतात. अगदी सॉफ्ट असे हे मोदक बनवून तयार झालेले आहे आणि हे बघा किती सुंदर असा हा कोकोनट चॉकलेट मोदक पण इथे तयार आहे. तर इथे मी संपूर्ण मोदक तयार करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे दिसत आहेत. हे मोदक तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा.